अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगिराज परम ब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। अध्याय 11 श्री साई महिमा वर्णन। श्री साईबाबांच्या प्रभावाचे वर्णन। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। मागच्या कथांची संगती अशी आहे, बाबांचे अरुंद फळीवर झोपणे, कोणालाही न दिसता चढणे आणि उतरणे असे त्यांचे न कळणारे कौशल्य होते। हिंदू असो किंवा मुसलमान असो, दोघांनाही एकसारखीच वागणूक होती। ज्यांच्या जीवनकाळाचे निरीक्षण झाले ते हे शिर्डीच्या लोकांचे पूज्य दैवत होते। आता वाटते की हा गोड कथांनी सजविलेला 11वा अध्याय दृढ भाव धरून श्री साईंच्या चरणी वहावा। यामुळे बाबांच्या सगुण रूपाचे ध्यान घडेल। रुद्राचे अर्थात यजुर्वेदातील रुद्राध्याय नावाच्या प्रसिद्ध मंत्रगटाचे 11 वेळा पारायण घडेल। बाबांच्या पंचमहाभूतावरील सत्तेचा पुरावा सापडेल आणि त्यांचा महिमा कळेल। इंद्र अर्थात पर्जन्याची देवता, अग्नी व वरुण अर्थात जलाची देवता बाबांच्या शब्दांना कसे मान देत असत याची आता थोडक्यात माहिती करून घेऊया। श्रोत्यांनी लक्ष द्यावे। श्री साईबाबांचे सगुण रूप म्हणजे मूर्तिमंत पूर्ण वैराग्य व अनन्यपणे भक्ती करणाऱ्यांचे विश्रांतीचे स्थान होय। ते आपण मनात प्रेमपूर्वक आठवूया। गुरुचे वाक्य हेच फक्त खरे मानणे, याचे त्यांना बसायला आसन देऊया आणि सर्व कामनांचा त्याग करणे या संकल्पाने त्यांचे पूजन करूया। प्रतिमा, स्थंडील अर्थात यज्ञ होम इत्यादीकरिता केलेला साधारण 1 हात चौरस व 4 अंगुळे उंचीचा मातीचा ओटा, अग्नी, तेज, सूर्यमंडल, उदक व द्विज या 7ही पूजास्थानांपेक्षा गुरुराज हे श्रेष्ठ आहेत। त्यांचे अनन्यपणे पूजन करूया। अनन्य भावाने चरण धरले असता गुरुच काय परब्रह्मसुद्धा हलेल, इतके गुरुपूजेचे आश्चर्य आहे। गुरुभक्तांनी त्याचा अनुभव घ्यावा। पूजा करणारा जोवर साकारू अर्थात देहाचे भान असलेला असतो तोवर त्याला गुरुही देहधारीच लागतो। निराकारास अर्थात देहाचे भान विसरलेल्या पूजकाला निराकारू म्हणजे देहधारी नसलेला सूक्ष्मरूप असलेला गुरु लागतो, असा शास्त्राचा निर्णय आहे। सगुणाचे ध्यान केल्याशिवाय भक्तिभाव कधीच प्रकट होत नाही आणि जोवर सप्रेम भक्ती घडत नाही तोवर मनाची कळी उघडत नाही। उमलल्याशिवाय केवळ कळीला वास नसतो, फुलातील मधही नसतो आणि मग भुंगा देखील तेथे क्षणभरसुद्धा थांबत नाही बघा। रूपगुणसंपन्न म्हणजेच साकार व रूपगुणाशिवाय म्हणजेच निराकार दोन्ही एकमेकांपासून भिन्न नाहीत। साकार व निराकार एकच। गोठले तरी ते तूपच, घट्ट झाले आणि वितळले तरी त्याला तूपच म्हटले जाते। ब्रह्मदेवाने सगुण व निर्गुण दोन्ही एकत्र करून मिसळून टाकले आहेत। डोळे भरून ज्याला पाहता येते, ज्याच्या पायी डोके ठेवता येते, जेथे ज्ञान प्रत्यक्ष भेटून मिळण्याची सोय असते त्या ठिकाणी आवड उत्पन्न होते। ज्याच्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करता येतात, ज्याची गंध व अक्षता लावून पूजा करता येते, म्हणून सगुण साकार व्यक्ती पाहिजे। निर्गुणापेक्षा सगुणाचे आकलन होणे खरोखर फार सोपे असते। सगुणाचे प्रेम दृढ झाले की निर्गुण आपोआप समजले जाते। भक्तांना निर्गुण समजावे म्हणून बाबा अनेक उपाय योजत असत। ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला दूर बसवीत आणि बऱ्याच काळपर्यंत आपले दर्शन घेऊ देत नसत। एकाला शिर्डीच्या बाहेर दूर पाठवीत, एकाला शिर्डीत एकांतात कोंडून ठेवीत, तर एकाला वाड्यात अडकवून
पोथी वाचण्याचा नेम सांगत असत. हेतू हा की वर्षानुवर्षे असा अभ्यास झाला म्हणजे निर्गुण रूपाचे आतुरतेने सतत चिंतन वाढेल आणि बसले असताना, झोपले असताना आणि जेवण करीत असताना त्यांच्या मनाला बाबांचा सहवास जडेल. आपले हे शरीर नाश पावणारे आहे, कधीतरी त्याचा शेवट होणारच आहे. म्हणून भक्तांनी दुःख न करता जन्मरहित व मृत्यूरहित परमेश्वराकडे लक्ष द्यावे. हा सृष्टीचा नाना प्रकारचा दिसणारा पसारा म्हणजे मायेचा प्रभाव आहे. हा अव्यक्तातून आकाराला आला आणि अव्यक्तातच माघारा जाईल. ही ब्रह्मापासून लहान झुडपापर्यंतची सृष्टी, ज्यात एकेकटा जीव व अनेकांचा समूह असलेले ब्रह्मांड समाविष्ट आहे, ती अव्यक्तातून आकारा आली आणि त्यातच शेवटी समरस होईल. अशा प्रकारे मरण कोणासच नसते. मग ते साईबाबांना तरी कोठून येईल? श्री साई शुद्ध, बुद्ध, निरंजन व निर्मरण आहेत. त्यांना कोणी भगवंताचे भक्त म्हणोत की महान वैष्णव म्हणोत, परंतु आम्हाला ते साक्षात मूर्तिमंत भगवंत वाटले. गंगा नदी समुद्राला भेटण्यास जाताना वाटेत उन्हाने तापलेल्यांना थंड करते, काठांवरच्या वृक्षांना पाणी देते आणि सगळ्यांची तहान भागवते. तशीच संतांची अवतार स्थिती असते. ते प्रगट होतात आणि निघून जातात, परंतु त्यांची वागण्याची पद्धत जगाला पापमुक्त करते. बाबांचा क्षमा करण्याचा स्वभाव कमालीचा होता. शांती नैसर्गिक व विलक्षण होती आणि निष्कपटता, कोमलता, सहनशीलता तशीच सदा समाधानी वृत्ती अजोड होती. दिसायला जरी ते देहधारी होते तरी ते रूपगुणांशिवायचे व काम, क्रोध इत्यादी क्षुब्ध विकारांशिवायचे होते. या संसारी जगात ते फिरत असले तरी अंतःकरणात कोणाचीही संगत नसलेले व सर्व मोहांच्या बंधनांपासून मुक्त होते. कृष्ण स्वतः जो साक्षात परमेश्वर, तोही म्हणतो की भक्तिपूर्ण संत हे माझेच जीव की प्राण आहेत. ते माझ्या जिवंत मूर्ती आहेत. संत म्हणजे मी स्वतःच आहे. परंतु संतांना प्रतिमांची उपमासुद्धा बरोबर नाही. संत माझेच न ढळणारे रूप आहे. म्हणून त्या माझ्या भक्तांची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांचे ओझे मी वाहतो. संतांना जो शरण जातो त्यांचे मी चरण वंदितो. असे संतांचे महात्म्य स्वतः श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले. सर्व सगुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ सगुण वस्तू आहे आणि सर्व निर्गुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ निर्गुण वस्तू आहे, चांगले गुण असलेल्या व्यक्तींमधील जो सर्वात श्रेष्ठ गुण आहे आणि सर्व गुणीजनांतला जो अत्यंत श्रेष्ठ गुण असलेला असा गुणीजनांचा राजा आहे, जो कृतकृत्य, अवाप्तकाम अर्थात सर्व इच्छा पूर्ण झालेला व यदृच्छा लाभ तृप्त अर्थात दैवाने जे लाभेल त्याने संतुष्ट आहे, तो सतत आपल्या स्वरूपात अत्यंत तल्लीन असून सुखदुःखांच्या पलीकडे आहे. जो आत्मानंदाचे ऐश्वर्य आहे, त्याचा बडेजाव कोणाला वर्णन करता येईल. जो साक्षात पूजनीय परमात्मा आहे, तो सर्व प्रकारे वर्णन करण्याला अशक्यच असतो. ही वर्णन न करता येणारी शक्ती पृथ्वीवर दिसण्याजोग्या रूपाने अवतरली आहे. सत्य, ज्ञान व आनंदाच्या सुखाची मूर्ती आणि ज्ञानाची पूर्ण ओळख ती हीच. जिचे अंतःकरण ब्रह्माशी एकरूप झालेले आहे, ती मूर्ती देखील हीच. ज्याची प्रपंचापासून निवृत्ती झालेली आहे, ज्याची संसार संबंधीच्या व्यवहारापासून मुक्त अशी ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याच्या अनुभवाची स्थिती आहे, अशी जी शुद्ध आनंद मूर्ती ती हीच. आनंदो ब्रह्मेती अर्थात आनंद म्हणजेच ब्रह्म किंवा परमात्मा ही श्रुती श्रोते नित्य ऐकतात. पुस्तके वाचणारे पोथीत वाचतात, परंतु भाविक शिर्डीत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात. धर्म व अधर्म वगैरे ज्याचे लक्षण आहे, असा हा संसार फार विलक्षण आहे. ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले नाही, त्यांना क्षणोक्षणी हा संसार सांभाळावा लागतो. परंतु ज्यांना
स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले आहे त्यांचा संसार हा विषय नव्हे. ते सदा आत्मस्वरूपातच स्थित असतात. ते नित्यमुक्त व आनंद स्वरूप असतात आणि सदा शुद्ध ज्ञानस्वरूप म्हणजे परमात्मरूप असतात. बाबाच सर्वांचे आधारस्थान होते. मग त्यांना बसण्याला आधार कशाला, आणि तोही चांदीच्या सिंहासनाचा. परंतु बाबा भक्तांचे लाड पुरविणारे होते. खूप दिवसांचे गोणत्याच्या तुकड्यांचे त्यांचे एक जुने बसण्याचे आसन होते. त्यावर बसण्यासाठी भाविक भक्त सुरेख गादी घालत असत आणि मागे टेकण्याची भिंत होती, तेथे तक्क्या ठेवत असत. जसे भक्तांच्या मनात आले तसे बाबा देखील वागत असत. साईबाबांचे राहणे जरी शिर्डीत दिसत होते तरी ते सर्व ठिकाणी जाणारे होते. याचा अनुभव आपल्या भक्तांना ते नेहमी दाखवित असत. त्यांना स्वतःला जरी काही मनोभावना नव्हत्या तरी ते भक्तांच्या श्रद्धेप्रमाणे सर्व प्रकारचे पूजेचे उपचार स्वीकारित असत. कोणी चौऱ्या ढाळीत असत, तर कोणी पंख्याने वारा घालीत असत, तर कोणी सनया चौघडे वगैरे मंगलकारक वाद्य वाजविण्याची पूजा अर्पित असत. कोणी हातपाय धुत असत, कोणी अत्तर गंध वगैरे लावित असत, तर कोणी महानैवेद्य दाखवून त्रयोदशगुणी अर्थात 13 पदार्थ असलेला 1. शिरा काढलेली विड्याची पाने, 2. फोडलेली सुपारी, 3. चुना, 4. खैऱ्यांचा काथ अर्थात बदामी तपकिरी रंगाचा, 5. केशर, 6. कस्तुरी, 7. बदाम, 8. कंकोल अर्थात कापूर चिनी, 9. जायपत्री, 10. वेलदोडा, 11. लवंग, 12. जायफळ आणि 13. थोडेसे सोने या पानाचा विडा अर्पण करीत असत. कोणी शिवलिंगाला लावतात तसे 2 बोटांनी एकसारखे आडवे गंध लावित असत, तर कोणी कस्तुरी मिसळलेले गंध व चंदन चर्चित असत. एकदा तात्यासाहेब नूलकरांचे डॉक्टर पंडित नावाचे स्नेही साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत एकदाच आले होते. शिर्डीत पाऊल ठेवताच प्रथम ते मशिदीत गेले आणि बाबांना साष्टांग नमस्कार करून क्षणभर शांत बसले. मग बाबांनी त्यांना जा दादा भटाकडे जा असे म्हणून बोटाने व हाताने मार्ग दाखविला. पंडित दादांकडे गेले. दादांनी योग्य स्वागत केले. मग दादा बाबांच्या पूजेस निघाले आणि पंडितांना येता का म्हणून विचारले. पंडित दादांबरोबर गेले. दादांनी बाबांचे पूजन केले. तोपर्यंत बाबांच्या कपाळाला गंधाचा टिळा लावण्याचे कोणाला धैर्य झाले नव्हते. कोणी कसाही भक्त येवो, बाबा कपाळाला गंध लावू देत नसत. म्हाळसापती मात्र गळ्यास फासत असत आणि इतर भक्त पायाला लावित असत. परंतु या भोळ्या भाविक पंडितांनी दादांची तबकडी हातात ओढून घेतली आणि श्री साईंचे डोके धरून सुरेख त्रिपुंड्र काढला. त्यांचे हे धाडस पाहून दादांच्या मनास धाकधूक वाटली. काय हे धाडस, बाबा खूप रागवतील. परंतु जरी असे कधीही न घडणारे घडले तरी बाबा एकही शब्द बोलले नाहीत. उलट वृत्तीने प्रसन्न दिसले आणि पंडितांवर मुळीच रागावले नाहीत. असो, ती वेळ जाऊ दिली, पण दादांच्या मनात रुखरुख राहिली. त्यांनी ती गोष्ट संध्याकाळी बाबांना विचारली. आम्ही तुमच्या कपाळाला इवलासा गंधाचा टिळा लावू जाता आम्हाला कपाळाला स्पर्श करू देत नाही, आणि आज सकाळी हे का घडले? आमच्या टिळ्याचा कंटाळा आणि पंडितांच्या त्रिपुंड्राचा जिव्हाळा, हा काय विलक्षण प्रसंग, याचा व्यवस्थित मेळ बसत नाही. त्यावर साईबाबा प्रेमाने हसत दादांना काय म्हणाले ते गोड शब्दात सगळ्यांनी स्वस्थ चित्ताने ऐकावे. दादा, त्याचा गुरु ब्राह्मण तर मी जातीचा मुसलमान, परंतु मी तोच आहे असे मानून त्याने माझे गुरुपूजन केले. आपण मोठे पवित्र ब्राह्मण हा जातीचा अपवित्र यवन त्याचे पूजन मी कसे करू अशी त्याच्या मनात शंकासुद्धा आली नाही. असे त्याने मला फसवले. तिथे माझे उपाय हरले आणि नको म्हणणे जागीच राहिले. मला त्याने आपल्या ताब्यात केले. असे जरी बाबांचे उत्तर ऐकले तरी दादांना ते थट्टेचेच वाटले. परंतु दादा जेव्हा घरी परत आले तेव्हा त्याचा खरा अर्थ कळला. बाबांची ही विसंगती दादांच्या मनाला फार टोचली होती, परंतु पंडितांशी गप्पा गोष्टी करताना बाबांची सुसंगती त्यांना लगेच कळली. धोपेश्वरीचे सिद्धपुरुष रघुनाथ
जे काका पुराणिक या नावाने प्रसिद्ध होते, त्यांच्या चरणी डॉक्टर पंडित आसक्त होते आणि त्यांच्याशी शिष्यत्वाचा ऋणानुबंधही होता. पंडितांनी काकांना पुकारले आणि त्यांना तसाच अनुभव आला. ज्याच्या मनात जसा भाव असतो तसाच त्याच्या भक्तीचा प्रभाव असतो. असो, ही सर्व प्रकारची सेवा केवळ त्यांच्या मनात आली तरच करवून घेत असत, नाही तर पूजेची ताटेच उडवून देत असत आणि नरसिंहाचे रूप दाखवित असत. हे रूप प्रगट झाल्यावर धीराचा कोण असेल की जो जवळ उभा राहील? अशी मनाची वृत्ती खवळली तर जो तो जीवाच्या भीतीने पळतच सुटेल. कधी अचानक क्रोधावृत्त होत असत आणि भक्तांवर आग पाखडत असत, तर कधी लोण्याहून नरम स्वभावाचे भासत असत. जणू काय शांती व क्षमा यांचा मूर्तिमंत पुतळाच. कधी प्रलय काळाच्या अर्थात कल्पांतांच्या वेळी म्हणजे सर्व जगाच्या अंतसमयी प्रकट होणाऱ्या अग्नीसारखे वागत आणि भक्तांना तलवारीच्या धारेवर धरीत असत, तर कधी लोण्याहून मऊ दिसत असत आणि आनंदी वृत्तीने वागत असत. क्रोधाने जरी थरथर कापले, डोळे जरी गरगर फिरविले, तरी आईला जसा लेकरांकरिता असतो तसा त्यांच्या पोटी कारुण्याचा झरा होता. क्षणात मूळ स्वभावावर आल्यावर भक्तांना हाक मारून बोलावीत असत आणि म्हणत, माझ्या मनाला कोणावर रागावणे ठाऊक नसते. आई जर लेकराला लाथा मारील, समुद्र जर नदीला परतवून लावील, तरच मी तुमचा अव्हेर करीन आणि तुमचे नुकसान करीन. मी माझ्या भक्तांचा आज्ञाधारक आहे आणि त्यांच्याजवळच उभा राहिलेला आहे. मी सदा प्रेमाचा भुकेला आहे आणि भक्तांच्या हाकेला हाक देत असतो. हा कथाभाग लिहिता लिहिता ओघाने जुळण्यासारखी समर्पक कथा आठवली. ती उदाहरण म्हणून सांगतो. श्रोत्यांनी ती काळजीपूर्वक ऐकावी. एकदा एक कल्याणचा सिद्दीक फाळके नाव असलेला मुसलमान मक्का मदिना यात्रा करून शिर्डीला येऊन पोहोचला. तो म्हातारा हाजी म्हणजे मक्का मदिनेची अर्थात हजची यात्रा करून आलेल्या माणसाला हाजी म्हणतात. उत्तरेकडे तोंड असलेल्या चावडीत उतरला. आधी 9 महिने बाबांची त्याच्यावर गैरमर्जी होती. बाबा त्याच्यावर प्रसन्न नव्हते. त्याची योग्य वेळ आली नव्हती म्हणून त्याच्या खेपा फुकट गेल्या. त्याने नाना तऱ्हा केल्या, परंतु बाबांशी नजरानजर होत नव्हती. मशीद तशी सर्वांना येण्या जाण्याला मोकळी होती. कोणालाही आडवळणाचे किंवा गुप्त स्थान ते नव्हते. परंतु या फाळक्याला मशिदीत वर चढण्याची बाबांची आज्ञा नव्हती. फाळके मनात फार खिन्न झाले. काय तरी हे नशीब विचित्र. मशिदीला पायच लागत नाहीत. काय मी पाप केले होते? आता बाबा माझ्यावर कशाने प्रसन्न होतील? हाच विचार रात्रंदिवस हृदयरोगाप्रमाणे फाळक्यांच्या मनाला लागला. तितक्यात कोणीतरी त्यांना सांगितले की असे उदास होऊ नका. माधवराव देशपांड्यांची मदत घ्या, म्हणजे मनाची इच्छा पुरी होईल. आधी नंदीचे दर्शन घेतल्याशिवाय शंकर प्रसन्न होईल का? फाळक्यांना हा मार्ग स्वीकारणे बरे वाटले. प्रथम दर्शनी श्रोत्यांच्या मनाला ही अतिशयोक्ती वाटेल, परंतु शिर्डीत बाबांच्या दर्शनाला जाताना भक्तांना हाच अनुभव येत असे. ज्यांच्या मनात बाबांबरोबर शांतपणे संभाषण व्हावे असे वाटत असेल, त्यांच्याबरोबर सुरुवातीला माधवरावांनी जावे. त्यांनी मग हे कोण, कोठून, कशाला आले हे गोड शब्दांनी बाबांना कळवावे. त्यांच्या कामाबद्दलचा असा प्रारंभ झाला की साई समर्थ बोलण्यास तयार होत असत. हे सगळे ऐकून हाजीने माधवरावांना अति आग्रह केला आणि म्हणाले, एकदा माझी ही तळमळ घालवा आणि मिळण्यास कठीण अशी बाबांची भेट करवून द्या. अशा प्रकारे माधवरावांना आग्रह पडल्यावर त्यांनी काम अवघड असो की नसो प्रयत्न करून पाहण्याचा मनात पक्का बेत केला. मग ते मशिदीत गेले आणि धीर करून अगदी हळुवारपणे बाबांजवळ गोष्ट काढली. बाबा, तो म्हातारा फार कष्टी आहे, त्यावर मेहरबानी करा की. तो हाजी मक्का मदिनाची यात्रा करून शिर्डीत तुमच्या दर्शनाला आला आहे. त्याची तुम्हाला दया का येत नाही? त्याला मशिदीत येऊ द्या ना. अगणित लोक मशिदीत येऊन दर्शन घेतात आणि चटकन परत जातात, आणि हाच का ताटकळत पडला आहे बरे? त्याच्यावर एकदा कृपादृष्टी करा, म्हणजे त्याला मशिदीत तुमची भेट होईल आणि तो मनातील गोष्ट विचारून ताबडतोब निघून जाईल.
श्याम्या, तुझ्या ओठाचा जार अर्थात नुकत्याच जन्म झालेल्या मुलाच्या तोंडातून निघणारा फेस अजून तिळभरही वाळला नाही. अल्लाची शक्ती त्याच्या पाठीशी नसल्यावर मी तरी त्याच्यासाठी काय करणार? अल्ला मियाचा देणेकरी असल्याशिवाय या मशिदीत वर कोणी चढेल काय? येथील फकीराची करणी अभूतपूर्व आहे. मी त्याचा मालक नव्हे. असो, त्याला जाऊन स्पष्ट विचार की जवळच्याच त्या विहिरी पलीकडे थेट जी अरुंद पायवाट आहे ती तू नीट चालून येशील का? हाजीने उत्तर दिले, ती कितीही अवघड असली तरी ती मी नीट चालून येईन, परंतु मला आपण प्रत्यक्ष भेट द्यावी आणि चरणांपाशी बसू द्यावे. हे श्याम्याकडून उत्तर ऐकून बाबा त्याला आणखी विचार म्हणाले, 4 वेळा 40,000 रुपये तू मला देणार काय? माधवरावांनी हा निरोप सांगितल्यावर हाजी म्हणाले, हे काय विचारता? मागितल्यावर 40 लाखसुद्धा देईन, हजारांची काय गोष्ट? हे ऐकून बाबा श्याम्याला पुन्हा म्हणाले, याला विचार, आज मशिदीत बोकड कापण्याचा आमचा विचार आहे. तुला मांस पाहिजे की एका भागाचे मांसासकट हाड पाहिजे की अंडकोश खाण्याची इच्छा तुझ्या मनात आहे? जा विचार त्या म्हाताऱ्याला की तुला निश्चित काय पाहिजे. अशा प्रकारे बाबा जे म्हणाले ते श्याम्याने हाजीला सांगितले. पण हाजी स्पष्टपणे म्हणाले, यातले मला काही एक नको. जे काही तुमच्या मनाला वाटेल ते मला द्या. मला एकच उत्सुकता आहे. कोळंब्यातील एक तुकडा जरी मिळाला तरी माझे कल्याण झाले असे मी मानीन. हाजीचा हा निरोप घेऊन माधवराव परत आले आणि तो बाबांना सांगताच बाबा खवळले आणि पाण्याच्या घागरी स्वतः उचलून दारात फेकून दिल्या. हात करकर चावून हाजीच्या शेजारी आले आणि दोन्ही हातांनी आपली कफनी हाजीसमोर वर उचलून म्हणाले, तू तुझ्या मनात काय समजलास? माझ्यासमोर फुशारकी मारतोस? म्हातारपणाचा दिमाग दाखवतोस? असा काय तू कुराण पडतोस? मक्केची यात्रा केल्याचा अभिमान वाहतोस, पण तू मला ओळखत नाहीस. अशा प्रकारे बाबांनी हाजींचा अपमान केला. न बोलण्यासारखे आणि मनाला लागतील असे शब्द बोलले. हाजी भीतीने पार गोंधळून गेले. मग बाबा मशिदीत माघारी परत आले. मशिदीच्या अंगणात शिरताना माळीनी आंबे विकताना पाहिल्या. त्यांच्या सर्व पाट्या विकत घेतल्या आणि सर्वच्या सर्व हाजीला पाठवून द्या. मग लगेच बाबा परतले आणि त्या हाजीपाशी पुन्हा गेले. खिशातून 55 रुपये काढले आणि त्याच्या हातावर मोजले. तेथून मग पुढे हाजीवर प्रेम जडले आणि त्याला जेवायला आमंत्रण दिले. दोघेही जणू काय सर्व विसरले आणि हाजी अत्यानंदात तल्लीन झाले. मग पुढे ते बाहेर गेले व पुन्हा आले आणि बाबांच्या प्रेमात मनसोक्त रंगले. बाबांनी नंतर देखील त्यांना वेळोवेळी रुपये दिले. असो, एकदा साई समर्थांना ज्याची आकाशातील ढगांवरही सत्ता आहे अशा इंद्राची प्रार्थना करताना पाहिले आणि मनाला फार आश्चर्य वाटले. तो प्रसंग अतिभयंकर होता. समग्र आकाश अंधाराने भरून गेले होते. पशुपक्षी घाबरून गेले होते आणि पावसासकट सोसाट्याचा वारा सुटला होता. सूर्य मावळला आणि संध्याकाळ झाली. एकाएकी वावटळ उठली. वाऱ्याचा जोराचा सोसाटा सुटला आणि भयंकर खळबळ उडाली. त्यातच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा भयंकर सोसाट व पावसाचा घनदाट भडीमार झाला. मेघांनी मुसळधार पाऊस पाडला. गारा जमिनीवर पडताना फटफट वाजू लागल्या. गावकरी भीतीने गांगरून गेले आणि गुरेढोरे मोठ्याने ओरडू लागली. मशिदीच्या छपराच्या खालच्या भागात जनसमुदाय वाऱ्या पावसापासून वाचण्यासाठी आला. गुरेढोरे व वासरेही जमली आणि मशिदीत एकच गर्दी झाली. चारी बाजूंना पाणीच पाणी झाले. सारे गवत वाहून गेले. खळ्यातले सर्व पीकही भिजले आणि लोक मनात गोंधळून गेले. एकूण एक गावकरी घाबरून गेले. सभामंडपात येऊन गोळा झाले. कोणी मशिदीच्या छपराच्या खाली थांबले आणि बाबांजवळ गाऱ्हाणे करू लागले. जोगाई, जाखाई, मरियाई, शनी, शंकर, अंबाबाई, मारुती, खंडोबा, म्हाळसाई या सर्व देवदेवता शिर्डीत ठिकठिकाणी होत्या. परंतु अवघड प्रसंग आल्यावर गावकऱ्यांना एकही उपयोगी पडत नव्हती. त्यांचा चालता बोलता धावता संकटी पावता एकच देव म्हणजे साई होता. त्याला कोंबडा किंवा बोकड लागत नसे किंवा पैसा लागत नसे. तो प्रत्यक्ष भावाचा वुकेला होता आणि संकटांचा नाश करीत असे. अशा प्रकारे लोक भ्यालेले पाहून साई महाराज फार दुःखी झाले.
गादी सोडून पुढे आले आणि मशिदीच्या ओट्याच्या कडेवर उभे राहिले. आधीच ढगांच्या गडगडाटाने आकाश भरले होते. विजा कडाडत होत्या आणि त्यांचा प्रकाश चमकत होता. त्यातच साई महाराज उंच आवाजाने घसा ताणून ओरडू लागले. आपल्या जीवापेक्षा आपले भक्त व साधू संत देवाला जास्त प्रिय असतात. देव त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागतात आणि त्यांच्यासाठीच अवतारही घेतात. भक्तांचा धावा ऐकून देवांना त्यांचा कैवार घ्यावा लागतो. भक्तांची भक्ती आठवून त्यांचा शब्द वरच्यावर झेलावा लागतो. बाबांची आरोळीवर आरोळी चालली. आवाज आकाशात दुमदुमला. मशीद डळमळू लागली असे वाटले आणि सगळ्यांच्या कानाला दडे बसले. त्या पर्वतात घुमणाऱ्या मोठ्या आवाजाने मशीद व मंदिरे दुमदुमली. तेव्हा मग मेघांनी आपल्या गर्जना आवरल्या आणि पावसाच्या सरी थांबल्या. बाबांच्या मोठ्या आरोळांमुळे सगळा सभामंडप डळमळू लागला आणि भक्तमंडळी भीतीने गोंधळून जाऊन आपल्या जागीच स्तब्ध झाली. खरोखरच बाबांच्या कौशल्याची कल्पना करताच येत नाही. पावसाच्या सरी ओसरल्या. लगेच वाराही थांबला आणि धुके छिन्नभिन्न झाले. हळूहळू पाऊस कमी झाला. सोसाट्याचा वारा मंदावला. लगेच अंधार नाहीसा झाला आणि आकाशात तारांचा समूह दिसू लागला. पुढे पाऊस पूर्णपणे थांबला. सोसाट्याचा वाराही शांत झाला. आकाशात चंद्र दिसू लागला आणि सगळ्यांना आनंद झाला. इंद्राला जणू काय दया आली आणि वाटले संताच्या शब्दाला मान दिला पाहिजे. ढग 12 वाटे फाकले आणि वादळ शांत झाले. पाऊस अगदी नरमला. वाराही मंद मंद वाहू लागला. गडगडाट आपल्या जागीच जिरला आणि पशुपक्ष्यांना धीर आला. घराच्या वळचणी सोडून गुरे व त्यांची वासरे बाहेर पडून निर्भय मनाने हिंडू फिरू लागली आणि पक्षीही आकाशात उडाले. पूर्वीचा भयंकर प्रकार पाहून बाबांचे उपकार मानून सर्व लोक घरोघर गेले आणि गुरे देखील शांतपणे इकडे तिकडे निघून गेली. असा हा साई दयेचा पुतळा होता. त्याला भक्तांचा फार जिव्हाळा होता. जणू काय आईचा आपल्या लेकरासाठीचा मायेचा उमाळाच. त्या प्रेमाचे मी किती वर्णन करू. बाबांची अग्नीवरही अशीच सत्ता होती. त्याविषयीची लहानशी कथा श्रोत्यांनी काळजीपूर्वक ऐकावी, म्हणजे बाबांच्या शक्तीचे असाधारणत्व व श्रेष्ठत्व कळेल. एकदा दुपारची वेळ होती. धुनीने मोठा पेट घेतला. मग तेथे जवळ कोण उभा राहील. ज्वाळांचा कल्लोळ उठला. अग्नी प्रचंड वाढला आणि जाळ लाकडाच्या फळ्यांच्या तक्त पोशीला जाऊन भिडला. मशीद जळून पोळून तिचा सत्यानाश होतो की काय असे वाटू लागले. तरी पण बाबा मनाने स्वस्थ होते. सर्व लोक चिंताग्रस्त होऊन तोंडात बोटे घालू लागले. काय ही बाबांची कमाल. एक म्हणे आणा पाणी, दुसरा म्हणे पण ते घालावे कोणी. घालायला गेले तर सटका मारतील ना, कोण त्या ठिकाणी जाईल. सर्वजण मनात उतावीळ होते, परंतु बाबांना विचारायचा कोणाला धीरच झाला नाही. मग पुढे बाबाच अस्वस्थ होऊन त्यांनी सटक्यावर हात टाकला. ज्वाळांचा भडका पाहून त्यांनी सटका हातात घेऊन फटक्यांवर फटका मारण्यास सुरुवात केली आणि म्हणाले, हटके माघारा. धुनीच्या बाजूने एक हात घेऊन खांबावर प्रहार करीत करीत आणि ज्वाळांकडे पाहत पाहत ते सबूर सबूर म्हणू लागले. फटक्या फटक्याला जाळ खाली खाली येऊन नरम पडू लागला. धुनी शांत झाली आणि सर्वांची भीती पार नाहीशी झाली. तो हा श्रेष्ठ संत साई, ईश्वराचा दुसरा अवतारच. त्याच्या पायांवर मस्तक ठेवले तर त्यावर तो आपला कृपेचा हस्त ठेवेल. जो श्रद्धा व भक्तीसह स्वस्थ चित्त होऊन या अध्यायाचे नित्य पारायण करील तो संकटांपासून संपूर्णपणे मुक्त होईल. आणखी मी काय सांगू. अंतःकरण शुद्ध करून नियमितपणे व कडक रीतीने धार्मिक विधी व कृत्य करणारे व्हा आणि साईबाबांची भक्ती करा, म्हणजे शाश्वत अशा परमात्म्याची प्राप्ती होईल. मनात असलेल्या असाधारण इच्छाही पुऱ्या होऊन शेवटी पूर्णपणे निष्काम बनाल. जेथे ईश्वर व जीव यांचा भेद नाहीसा होतो अशा मिळण्यास कठीण सायुज्य मुक्तीचे स्थान प्राप्त कराल आणि कधीही भंग न पावणारे समाधान तुम्हाला लाभेल. असो, ज्या भक्तांच्या मनात परमार्थ सुखाची
चांगली जाणीव भोगायची इच्छा असेल त्यांनी या अध्यायाच्या पुन्हा वाचनाकडे उत्सुकता व आवड ठेवावी. यातील कथा वाचून चित्तवृत्ती शुद्ध होईल, परमार्थ संपादण्याकडे प्रवृत्ती वळेल आणि सर्व अप्रिय व अशुभ गोष्टींचा नाश होऊन प्रिय व शुभ गोष्टी प्राप्त होतील. बाबांचा अनुभव घेऊन पाहावा. हेमाडपंत साईस शरण आलेले आहेत. पुढील अध्याय अत्यंत पवित्र आहे. त्यात गुरु शिष्यांच्या संबंधाची थोरवी गायली आहे आणि गुरूंचा उपदेश घेतलेल्या मुळे नावाच्या शिष्याला आपल्या घोलप नावाच्या गुरुचे दर्शन कसे झाले हे सांगितले आहे. शिष्यावर कसलाही प्रसंग येवो, त्याने आपल्या गुरुदेवाला सोडू नये. या तत्वाचा प्रत्यक्ष अनुभव दाखवून साईबाबा ज्याची ज्या ठिकाणी दृढ भक्ती असेल त्याच ठिकाणी ती वाढीला लावीत असत. जे जे भक्त साईंच्या चरणांशी आले त्या प्रत्येक भक्ताला कोणास काही तर कोणास काही अशा वेगवेगळ्या नव्या व आश्चर्यकारक रूपात दर्शन देऊन त्यांची आपल्या आराध्य दैवताच्या किंवा गुरुच्या ठिकाणी असलेली भक्ती साईंनी पक्की केली. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या, भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा श्री साई महिमा वर्णन नावाचा 11वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.